आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। अधिकृत घोषणा झालेली आहे राज्यसभेसाठी। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला सस्पेन्स गुरुवारी संपलाय, कारण राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत। त्या आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तिथे त्या पोहोचलेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार याची चर्चा सुरू होती, उत्सुकता होती। त्यानंतर हा सस्पेन्स आज संपलाय। सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची ही चर्चा रंगलेली आहे। मात्र छगन भुजबळ यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना मी नाराज नाही, सगळंच मनाप्रमाणे होत नाही असं वक्तव्य, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। घोंगडे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, येतो। जी, तर आताची सर्वात महत्त्वाची ती म्हणजे सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी त्यांची घोषित झालेली आहे। सुनेत्रा पवार या लोकसभेत सुद्धा उभ्या राहिल्या होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांचं राज्यसभेसाठी नाव घोषित होणं, यामागचं अजित पवारांचं काय डोकं असेल, काय राजकारण असेल, यामागची कारण? मला असं वाटतं की मुळामध्ये लोकसभेला जो सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला, तो पराभव उमेदवार म्हणून जरी सुनेत्रा पवारांचा असला तरी तो खरा पराभव हा अजित पवारांचा आहे। अनेक जण म्हणतात की महायुतीच आहे, पण मला असं वाटतं की महायुती किंवा इतर कोणाचाही संबंध नाही, तो थेट अजित पवारांचा पराभव आहे, जो त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे। एकूणच जो काही या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जी काही स्थिती आहे ती अत्यंत अडचणीची आहे। आणि बारामतीतला जो पराभव आहे तो अत्यंत जिव्हारी लागल्यामुळे काही करून खासदार करायचं या भूमिकेत मला वाटतं त्यांनी इतर सगळ्यांना बाजूला ठेवत सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली असावी। यापुढचं राजकारण यामागे खूप आहे। विधानसभेची निवडणूक 4 महिन्यावर येऊन घेतलेली आहे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांना ते राज्याचा दौरा सुद्धा करणार आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये, आमदारांमध्ये, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक विश्वासाचं वातावरण, त्यांना एक धीर देण्याची परिस्थिती निर्माण करायला लागेल त्यांना, कारण त्यांना धीर द्यावा लागेल सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना। मला वाटतं त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। जी घोंगडे सर, असेच आपल्या जोडलेले राहा। आपण तत्पूर्वी छगन भुजबळ यावेळी काय म्हणाले ते पाहूयात। त्यांनी ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडाच आहे, हा निर्णय सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे। माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? या पद्धतीनं नाराज विराज काही नाहीये, ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही 57 वर्षापासून शिकतोय। घोंगडे सर, आपण ऐकला तर छगन भुजबळ काय म्हणाले, आणि खरं तर छगन भुजबळ यासाठी इच्छुक होते आणि त्यांचं नाव चर्चेत सुद्धा होतं। मात्र दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचं नाव घोषित झालं, त्यामुळे छगन भुजबळ कुठेतरी नाराज असल्याच्याही चर्चा होत्या। खरं तर लोकसभेतही त्यांनी माघार घेतली नाशिकमधून आणि आता राज्यसभेसाठीही सॅक्रिफाईस त्यांनी केलेला आहे। तर या संदर्भात आपलं विश्लेषण? घोंगडे सरांचा काही संपर्क आपल्यासोबत तुटलेला आहे। पुन्हा एकदा घोंगडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। घोंगडे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? घोंगडेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? जी, आपण ऐकलं की छगन भुजबळ काय म्हणाले। खरं तर छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा राज्यसभेसाठी चर्चेत होतं आणि त्यानंतर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती, कारण सुनेत्रा पवारांचं नाव घोषित झालं आणि आता सध्या तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला। लोकसभेतून सुद्धा छगन भुजबळ नाशिकमधून लढणार असल्याची चर्चा होती आणि त्यांनी माघार घेतली। आता राज्यसभेतही त्यांनी सॅक्रिफाईस केल्याचं पाहावयास मिळालंय। तर या संदर्भात आपलं विश्लेषण?
मुळामध्ये लोकसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये त्यांनी माघार घेतली का त्यांना उमेदवारी दिली गेली नाही जी याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जी त्यामुळे तेव्हा त्यांनी नाकारलं की त्यांना महायुतीने नाकारलं, हा खरं तर चर्चेचा विषय आहे. आणि आता तुम्ही म्हटलं तसं राज्यसभेची त्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांच्याशिवाय आणखी काही जण राष्ट्रवादीत असे होते की त्यांना अपेक्षा होती. मात्र आता एकूण पक्षाची गरज म्हणून ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये दारुण पराभव झाला अजित पवारांचा, त्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेणं ही त्या पक्षाची गरज आहे. आणि मला वाटतं की नाईलाजानं का होईना छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला असेल. नाराजी तर ते थेटपणे जरी व्यक्त करू शकले नाहीत तरी ते निश्चितपणे नाराज असतील, कारण लोकसभेच्या मतदानानंतर सुद्धा जे कोण वातावरण झालं होतं त्या वातावरणाचा अंदाज मला वाटतं तेव्हा त्यांना आला असावा. आणि निकालाआधी त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळं काही जण असं म्हणू लागले होते की छगन भुजबळ हे पुन्हा पवारांच्या जवळ जाऊ शकतात. जी घोंगडे सर, सुनेत्रा पवार यांचं नाव घोषित झाल्यानंतर एक गट राष्ट्रवादीत काहीसा नाराज आहेच, तर ही नाराजी अजित पवारांना भोवू शकते का? मला असं वाटतं की म्हणजे काही लोक नाराज असू शकतात, मात्र त्याचा परिणाम थेट अगदी काही त्या लोकांनाही तितकंच माहिती की ही पक्षाची अजित पवारांची आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणं ही कशी गरज आहे. नाराजी असेल पण असं मला वाटत नाही की त्याचा परिणाम अगदी पक्ष फुटीवर होईल, तिथपर्यंत ती नाराजी जाईल असं मला वाटत नाही. कारण एकूण जे आता जे सोबत आहेत त्यांना अजित पवारांची अडचण काय आहे ही चांगली माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचा परिणाम फार अगदी एक गट राष्ट्रवादीत जाऊ शकेल किंवा अत्यंत वेगळा निर्णय घेऊ शकेल असं वाटत नाही मला. जी 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 धन्यवाद घोंगडेजी, तुम्ही केलेल्या या विश्लेषणासंदर्भात.